गर्भाशयातलं जी गाठ आहे, ज्याला आपण फायब्रॉइड म्हणतो, ह्याला फार घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. जेव्हा ती गाठ खरोखरच दुखत असेल तेव्हा विशिष्ट पिन पॉईंटला दुखणार. तुम्हाला निश्चितपणे इथे दुखतंय, इथे दाबल्यानंतरच दुखतंय, इथे दाबल्यानंतरच दुखतंय. म्हणजे कायम प्रत्येक वेळेला ती गाठच तुम्हाला दिसत राहते आणि मग ती काढल्याशिवाय तुम्हाला बरंच वाटणार नाहीये, असा जो काही माहोल तयार केला जातो, इथे आपण सावध राहायला पाहिजे. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. गर्भाशयामध्ये काही प्रकारचे गाठी आढळतात असं आज काही रिपोर्ट्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. गर्भाशयातल्या ज्या गाठी असतात, या गाठी काय सांगू, बांडगुळासारख्या असतात. म्हणजे एखादं झाड असतं आणि या झाडाला कुठेतरी असं बांडगुळ जमा झालेलं असतं, अतिरिक्त असतं झाड, ते अतिरिक्त वाढ असते, एका वेगळ्याच पेशीची वाढ असते. अशी वाढ जेव्हा गर्भाशयाला आतल्या बाजूने होत जाते तेव्हा त्याचं रूपांतर एका विशिष्ट गाठीमध्ये होत असतं. मासिक रजस्त्राव जेव्हा होत असतो तेव्हा त्याच्यातनं निर्माण होणारा जो कचरा असतो, हा कचरा शरीर टाकून देत असतं आणि हा टाकला गेला नाही तर याचं रूपांतर गाठीमध्ये होऊ शकतं. आणि ही जी गाठ असते ती गाठ गर्भाशयाला आतल्या बाजूला चिकटून राहते. ह्या गाठीचा उपद्रव काहीच नसतो. म्हणजे मासिक पाळी दर महिन्याला व्यवस्थित येत असते, ब्लिडिंगही व्यवस्थित होत असतं, 3-4 दिवसामध्ये ब्लिडिंग थांबतही असतं. गर्भाशयामध्ये असणाऱ्या ज्या गाठी आहेत, या गाठीचं रूपांतर फायब्रॉइड नावाच्या एका इंग्रजी व्याधीमध्ये केलं जातं आहे. म्हणजे नेमकं काय होतं आहे, तर शरीरामध्ये जो कचरा जमा झालेला आहे, हा कचरा त्या गर्भाशयाच्या एका भिंतीला आणून चिकटवला जातो. त्याचा उपद्रव काहीच नसतं. ते व्यवस्थित एका ठिकाणी सगळा कचरा शरीर जमा करून ठेवत असतं आणि कधीतरी पोटात दुखायला लागतं आणि मग सोनोग्राफी केली जाते. पोटात दुखण्याचं कारण फार वेगळं असतं आणि जेव्हा ती सोनोग्राफी केली जाते तेव्हा ह्या गाठीचं लक्षात येतं की तुमच्या गर्भाशयामध्ये गाठ आहे, फायब्रॉइड आहे आणि हा फायब्रॉइड फार खतरनाक असतो. पुढे जाऊन तो कुठेतरी कॅन्सर वगैरे होऊ शकतं. उगाच कशाला रिस्क घेताय, आपण काढूनच टाकूया. फायब्रॉइड नाही, फायब्रॉइड नुसतं नाही काढता येत, आपण पूर्ण गर्भाशयच काढून टाकूया. आणि मग गर्भाशयाचं ऑपरेशन केलं जातं आणि टोटल हिस्टेक्टॉमी ज्याला म्हणतात, पूर्ण गर्भाशय काढून टाकले जाते. आणि वय किती आहे, 38, 35, 40, ज्या वयामध्ये मासिक पाळी ही यायला पाहिजे, ही सगळी हॉर्मोन्स सेट होत असतात. आणि हे सेट होत असताना जेव्हा त्याला आतनं डिस्टर्ब करून टाकलं जातं, एक एक्सक्रिटरी ऑर्गनच आपण नाहीसा करून टाकतो. हा ऑर्गन एक नाहीसा केला, परंतु त्याच्या मागची सिस्टीम तर तशीच काम करते. इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, आजच्या भाषेत ज्या लेवल्स आहेत, ह्या लेवल्स तर मागच्या शरीरातनं कमी जास्त होणारच आहेत. परंतु ह्याला एक्सक्रिटरी ऑर्गन नसल्यामुळे हा जो काही सगळा रज जमा झालेला आहे, कचरा जमा झालेला आहे, हा बाहेर काढायला मार्ग नसल्यामुळे हा कचरा शरीरात आणखीन दुसऱ्या ठिकाणी डिपॉझिट होतो आणि मग मात्र अन्य रोग निश्चितपणे होऊ शकतात. म्हणजे गर्भाशयातलं जी गाठ आहे, ज्याला आपण फायब्रॉइड म्हणतो, ह्याला फार घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. जेव्हा ती गाठ खरोखरच दुखत असेल तेव्हा विशिष्ट पिन पॉईंटला दुखणार. तुम्हाला निश्चितपणे इथे दुखतंय, इथे दाबल्यानंतरच दुखतंय, इथे दाबल्यानंतरच दुखतंय. जसं मध्ये एक पेशंट माझ्याकडे आला आणि त्या पेशंटने सांगितलं की डॉक्टर, माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. म्हटलं अपेंडिक्सचं ऑपरेशन का झालं, काय होत होतं तुला? तर तो म्हणत होतं माझ्या उजव्या कुशीत, डाव्या कुशीत माझ्या प्रचंड दुखत होतं. म्हणून मी सोनोग्राफी केली तेव्हा म्हणे अपेंडिक्सला सूज आलेली असं सांगितलं आणि अपेंडिक्स माझं कापून टाकलं. म्हटलं अपेंडिक्स कुठे असतं तुला माहिती आहे का? तो म्हणाला हो इथे असतं. अरे अपेंडिक्सची सूज जर इथे असेल तर तुला इथे दुखलंच पाहिजे. या बाजूला दुखतंय, अपेंडिक्स आहे उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये, मग या अपेंडिक्सची दुख या बाजूला कशी जाईल? बरं, तुला इथे दुखतच नव्हतं, म्हणजे तुझं अपेंडिक्स जे काढलं हे विनाकारण काढलं गेलं, ज्याचा तुझ्या या दुखण्याशी काही संबंधच नव्हता. तो म्हणाला हो डॉक्टर, माझं दुखणं तर तसंच आहे, माझं अपेंडिक्स मात्र कापून टाकलं गेलं. अशा अनेक शस्त्रक्रिया आज नको असताना केल्या जातात. त्यामुळे आपण हे सावध राहणं आवश्यक आहे की मला असलेला त्रास आणि शरीराला क्लिनिकली म्हणजे मला असलेला त्रास आणि पॅथॉलॉजिकली म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर त्यामध्ये आढळलेला आजार ह्याच्यात बरीच तफावत असू शकते. म्हणून नेहमी पॅथॉलॉजिकल ॲनालिसिस किंवा यांत्रिक पद्धतीने केलेल्या तपासण्यांपेक्षा मला काय होतंय ही तपासणी सगळ्यात महत्त्वाची असते. मला काय होतंय हे तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं, त्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यानुसारच करा. जो शरीराला त्रास आहे, जर पोटात दुखत असेल निश्चितपणे पोटातल्या आजारांचा विचार करा. रेफर्ड पेन असेल ही शक्यता देखील आपण लक्षात घेणं आवश्यक आहे.
काही वेळा पित्त वाढलं तर, काही वेळा गॅस झाला तर, काही वेळा खूप पोट फुगलं तर, काही वेळा संडासला साफ झालं नाही तर, हे जे पोट असतं हे खूप टम्म फुगलेलं असतं आणि त्यामुळे मग पोटात दुखत असतं. साधा ओवा खाऊन बघा. 1 चमचा ओवा खायचा, घ्यायचा हातावर असा जरासा चघळायचा, तोंडात टाकायचा, थोडासा चावायचा आणि वर एक कपभर गरम गरम पाणी घोट घोट या स्वरूपात प्यायचं. जर साधा गॅस किंवा साधं अजीर्ण असेल तर ह्या ओव्याने सुद्धा कमी होऊ शकतं आणि नंतर जर तुम्ही असं पोटावर नाक फिरवलात 1-2-4 ढेकरं येतात आणि कमी होऊन जातात. म्हणजे कायम प्रत्येक वेळेला ती गाठच तुम्हाला दिसत राहते आणि मग ती काढल्याशिवाय तुम्हाला बरंच वाटणार नाही आहे, असा जो काही माहोल तयार केला जातो इथे आपण सावध राहायला पाहिजे. गर्भाशयाला असलेली गाठ ही काढण्याची आवश्यकता आहे हे एखादा वैद्य अतिशय चांगलं सांगू शकेल. आज बाजारामध्ये मेडिकल फील्डमध्ये काहीही चाललेलं आहे. सावध सुखी. एका डॉक्टरकडनं मिळालेला सल्ला हा योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी आणखीन 2 डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन तुम्ही तपासून घेतलं तरी चालू शकेल. पॅथी बदलून जरी गेलात तरी चालू शकेल. आज आयुष मिनिस्ट्रीच्या अंतर्गत होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यांच्याकडे काही औषधं असतील तर याचा विचार करा. निश्चितपणे शरीरातला कुठचाही अवयव काढून टाकण्या अगोदर 10 वेळा विचार करायचा, कारण जो अवयव एकदा गेला तो कायमचा गेला, तो परत येत नाही, पालीच्या शेपटीसारखा. धन्यवाद. तांब्याची भांडी, पितळीची भांडी ह्याला जर आतनं कलही लावलेली असेल तर सोने पे सुहागा. सागराची पावडर पहिल्यांदा त्यांनी जाऊन घेतली आणि त्याच्यानंतर हे कढईचं जे मटेरियल असतं, ज्याला इंग्लिशमध्ये टिन असं म्हणतात, ते मटेरियल आता ते भांड्याच्या सर्व बाजूनी लावत आहेत. त्याच्यामध्ये जे औषध वापरलेलं आहे त्यात तो जो धातू आहे हा धातू प्रमेहावरचं, डायबिटीसवरचं सगळ्यात चांगलं औषध आहे. ही जी भांडी असतात ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. तर ही पितळीची भांडी, तांब्याची भांडी जर तुम्हाला हवी असतील तर ही सगळी आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. चॅनेलच्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची माहिती दिलेली आहे, नंबर दिलेला आहे. जरूर संपर्क करा. व्हॉट्सअपवर संपर्क करा. नुसता मेसेज टाकून ठेवलात तरी आमचा रिप्लाय तुम्हाला येईल. त्या रिप्लायमध्ये तुम्हाला या तांब्याच्या भांड्यांचा आकार, त्यांचा नंबर आणि त्याची किंमत देखील कळवली जाईल. तुम्हाला जे भांडं आवडतंय ते तुम्ही निवडा आणि आम्हाला फक्त त्याचा नंबर कळवा आणि पैसे कसे पाठवायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या. ते भांडं तुम्हाला निश्चितपणे घरपोच होईल. कोणाला भेट देण्यासाठी, ही आरोग्याची भेट असेल, तुमच्या घरात आरोग्य आणण्यासाठी ही आरोग्याची भेट स्वीकारलेली असेल, भाऊबीजेच्या वेळेला असेल, पाडव्याच्या वेळेला असेल, कुठच्या तरी रिटर्न गिफ्टच्या वेळेला, अशी भेट कायमची आठवण राहील तुमची आणि आमच्या चॅनेलची सुद्धा.